कृष्णेच्या निवडणुकीत चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले व आमदार अतुलबाबा भोसले यांनी घडविला इतिहास। साखर कारखान्यांची निवडणूक म्हटलं की पहिल्यांदा आठवण होते ती सांगली जिल्ह्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची। याच साखर कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली। या कारखाना निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे 10 वर्षांनी असणारी सत्ता बदलून दुसऱ्याच्या हातात सत्ता देण्याचे काम सभासद करत असतात। हा आजपर्यंतचा इतिहास आहे। परंतु यावेळी मात्र सलग तिसऱ्यांदा चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले व आमदार अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 15,000च्या मताधिक्याने सर्वच उमेदवार निवडून आले। विरोधी पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ न देता भोसले यांच्या सहकार पॅनेलने कारखाना निवडणुकीत इतिहास घडवला। निवडणूक कशी झाली ते आपण सांगली जिल्हा भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विशाल मोहिते व साखर कारखान्याचे माजी संचालक ब्रिजराज मोहिते यांच्याकडूनच ऐकूया। नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते। मी ब्रिजराज मोहिते। आपल्याला माहिती आहे की नुकतंच कृष्णा कारखान्याची इलेक्शन पार पडली। त्यामध्ये सहकार पॅनल एक थंपिंग मेजॉरिटीने निवडून आलं। त्या सहकार पॅनलच्या सर्व नवनिर्वाचित सभासदांना, निवडून आलेल्या सदस्यांना, डायरेक्टरना, संचालकांना या ठिकाणी आमच्यातर्फे आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो। हा विजय खरोखरच एक मोठा विजय मानला जाईल, कारण की यापूर्वीची जर यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची परंपरा होती की एक 10 वर्षानंतर सत्तांतर होणं हे विधिलिखित होतं आणि लोक अशी म्हणायची की यावेळी सत्तांतर होईल। परंतु अतुलबाबा भोसले असतील यांच्या नेतृत्वावरती, तसेच सुरेशबाबा भोसले असतील यांच्या कार्यकर्तृत्वावर आणि यांच्या व्यवस्थापनावरती विश्वास देऊन खरोखर एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी या सहकार पॅनलने मिळवलेला आहे। त्या सर्वांना शुभेच्छा देतो। अतिशय अटीतडीची निवडणूक होणार असं भासलं होतं, पण जेव्हा प्रत्यक्ष निकाल आला 21-0 म्हणजे क्लीन स्वीप म्हणतो, म्हणजे मोठ्या प्रकारे मताधिक्य हे सहकार पॅनलच्या बाजूने झुकलेलं आहे। त्या मुख्य कारण म्हणजे खऱ्या अर्थानं जो कारखाना भ्रष्टाचारामध्ये होता, वर्षानुवर्ष त्या कारखान्यावरती कर्ज होतं, तो कर्जातून बाहेर आणण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। सुरेशबाबा भोसले यांनी अतिशय जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कृष्णा कारखान्यात आणली, खताची विविधता आणली आणि अशा प्रकारे क्रशिंग वाढवलं, तेही कौतुकास्पद आहे। मला वाटतं निवडणुकीमध्ये जे महत्वाचे मुद्दे होते अतुलबाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे मतदारांना साथ घातली आणि खरोखरच मतदारांनी एक मताने, एक मुखानं अतुलबाबांच्या बाजूने, तसेच सुरेश बाबांच्या बाजूने आणि सहकार पॅनलच्या सर्व 21 जे सदस्य आहेत त्यांच्या बाजूने, उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने कौल दिलेला आहे। मला वाटतं असा आदर्श सहकारामध्ये जो सुरेश बाबांनी तयार केलेला आहे, या अशा सहकार्याची या पश्चिम महाराष्ट्राला गरज आहे। अतिशय उमदा सहकार्य त्यांनी केलेलं आहे, सहकाराचा चेहरा बदललेला आहे। मला वाटतं कृष्णा कारखाना हा सगळ्या जिव्हाळ्यांचा विषय आहे, सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे आम्ही सर्व सभासदांचं अभिनंदन करतो, उमेदवारांचं अभिनंदन करतो, अतुल बाबांचं, सुरेश भोसले यांचं अभिनंदन करतो। तसेच काही वर्षापूर्वी आमचे ब्रिजराज मोहिते जे आहेत हे त्या ठिकाणी संचालक होते, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळे वांगीतही चांगला प्रतिसाद मिळाला। खरोखरच आम्ही ब्रिजराज मोहिते यांचंही कौतुक करतो की सहकार पॅनलच्या अडचणीच्या काळात आमचे भाऊ त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले। त्यासाठी आम्ही अभिनंदनासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहेत। एवढं बोलतो, धन्यवाद। मी माजी संचालक ब्रिजराज मोहिते। 2015 साली ज्या वेळेला आम्ही सत्तेत आलो त्यावेळेला कारखान्याची अवस्था अतिशय बिकट होती। म्हणजे त्यावेळेचं सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्ट आमच्या चेअरमन साहेबांनी प्रत्येक भाषणात सांगितलेलीच आहे। मी त्या गोष्टी सांगून त्यांच्यापेक्षा मोठं होणं बरोबर नाही। त्यावेळेला सत्तेत आल्यानंतर ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणीला मी साक्षीदार आहे। त्या अडचणीतनं आज निष्कर्जी कारखाना एक्सपान्शन करणं एवढं सोपं काम नव्हे। हे आमच्या शिवधनुष्य आमच्या चेअरमन साहेबांनी लिलिया पेललं आणि आता त्याच ह्याची पोचपावती म्हणून 21-0 आणि भरघोस लीड जयवंतराव भोसले कृष्णा सहकारी पॅनेल सत्तेत आलेला आहे। त्यामुळे सगळ्या सर्व
निवडून आलेल्या संचालकांचं, चेअरमन साहेबांचं, त्याच्या मागे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, कामगारांचं आणि जे प्रकाशात नसलेले जे कार्यकर्ते आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो.